आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण दोघांनी मिळून वसुंधरा आणि सुंदरला भीक मागायला लावायची आणि मग नंतर सगळ्या संपत्तीची वाटणी आपल्या हातात. डील? डील. पण लक्षात ठेव, तू तुझं अमेरिकी डोकं चालवून 400 BC केलीस ना, तर हे रेकॉर्डिंग डायरेक्ट रेडिओवर ऐकवलं जाईल. ही उर्वशी कशातच हायगाय करत नाही, लक्षात ठेव. डन. पण ही काय वाटणी तुला फुक्कट देणार नाहीये. हे रेकॉर्डिंग अक्षराच्या हाती पुन्हा नाही लागणार. तू तुझा शब्द पाळ, मी माझा शब्द पाळ. यार झालं का? अजूनही कापड घालून बघायचे. हे आई, अगं मला काय बी सूचना झालंय. तूच सांग आता काय घालू कार्यक्रमाला. भावा मी एक सांगू का? तू का नाही असं काहीतरी एकदम मॉडर्न घाल बघ. मी का नाही तुझ्यासाठी एकदम फॅशनेबल काहीतरी घेऊन येतो. हा म्हणजे गलीतली समधी कुत्री माझ्या मागे लागू दे. हे बारक्या, तू उगाच काय बी त्याच्या डोक्यात घालू नको. आज माझा सुंदर कसा दिसला पाहिजे, सूर्यवंशी घराण्याला शोभेल असा राजबिंडा. अगदी बरोबर. मला तरी वाटतं सुंदर, तू ना पारंपरिकच काहीतरी घाल. पारंपरिक दिसला पाहिजे ना. वय एकदम पारंपरिक. भैर बारक्या. आता बघा, त्याच्यावर झाडाची पानं गुंडाळायची आणि मग न्यायचं कार्यक्रमात. मग दिसेल एकदम पारंपरिक. अक्षरा, हे बघ मी पहिल्यांदा सांगतो तुला, मागवळून बघू नकोस. हे बघ माग वळलीच घात होईल. हा मागवळून बघू नकोस, घात होईल बघ. अगे गेला तो अक्षरा. आणि काय ग, अजून तयारी नाही केलीस? अगं कार्यक्रमाला ये होईल की. का तुझं बी सुंदर सारखं झालंय, कळतच नाहीये हे घालावं का ते घालावं. हा मला खरं तर छोट्या मालकांशी बोलायचंय, पण आता जे काय बोलायचंय ना ते लग्नानंतर. मग बसाव निवांत बोलत, आम्ही कोणी नाही यायचो मध्ये. अक्षरा, आता तू सुंदरशी बोलण्यात येळ वाया घालवू नगस. चल मीच तुला तयार करायला घेऊन जात. मी काय म्हणते, आता तुमची भेट होईल ना ते थेट कार्यक्रमातच तयार झाल्यावर. चल चल चल, मीला घेऊन जात. चल म्हणलं ना, चल चल. आणि तू रे बारक्या, तू जर सुंदरची अशी टर उडवलीस ना तर माझ्याशी गाठ आहे बरं का. होय, पण तो पारंपरिक वाला चांगला होता ना. तू बी ना बारक्या. चल शर्वरी, ए शर्वरी, चल गप्प बस आता, आवर पटापट. शरू, सुंदर संग बोलायचं होतं म्हणून घुटमळत होती तिकडं. मी हात धरून घेऊन आले तिला. वहिनी बी तेच म्हणली, लग्नानंतर जेवढं बोलायचं तेवढं निवांत गप्पा मारा, आम्ही कुणी बी येणार नाही अडवायला. पण आता आवरा पटापटा. हा, आणि हे बघ शर्वरी, तिचा आवरल्या बिगर हिला अजिबात बाहेर सोडू नगच, नाही तर जाईल सुंदरशी बोलायला. आत्या
आत्या आवरा. गोड दिसतस. छोट्या मालकांना एकदा मेसेज करून ठेवू का? बोलायला तर मिळणार नाही असं दिसतंय. नाही नाही नको. गडबडीत उगाच दुसऱ्याने मेसेज वाचला तर इथे कोणी नाहीये शरूला सांगू शकते. नाही तिला पण नको. तिला सांगितलं तर ती पुरती कोलमडून जाईल. पण काही झालं तरी तिला तर सांगावंच लागेल. शरू 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 तुझ्यासाठी ना माझ्याकडे कमाल सरप्राईज आहे. चल लवकर बाहेर. अक्षरा कमाल तू पण चल. कमॉन शरू. आय नो आज अक्षराचा कार्यक्रम आहे, तिला तयार व्हायचंय, पण प्लीज थोड्या वेळासाठी चला बाहेर. हा मी तर खूप एक्साइटेड आहे. अँड अक्षरा हे बघ, हे सरप्राईज आहे ना शरूपेक्षा तुलाच जास्त आवडेल, कारण की ना ते तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. सो प्लीज तू ते बघायला यावंच असंच वाटतंय मला. तू चला दोघींनी. कमॉन शरू, तो इतका रिक्वेस्ट करतोय, तो आधी सरप्राईज बघू आणि मग रेडी होऊ. थँक्यू अक्षरा. शरू चल. अक्षरा ये. आता हे सरप्राईज काय नक्की? अजून काय करणार आहे हा? तर हे डॉक्टर हलकर्णीकर. अक्षरा अगं ये ना. ये ये ये. अगं तुला प्रश्न पडला असेल की हे कोण आहे, तर हे डॉक्टर हलकर्णीकर आपल्या शरूची सर्जरी करणार आहे. शरू हे डॉक्टर तुला तुझा आवाज पुन्हा मिळवून देणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना खरं सांगू का, शरूच्या बाबतीत बघितलेलं माझं स्वप्न फायनली पूर्ण होणार आहे. शरू मी तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे. अरे तूच काय, आम्ही समदे लई खुश आहोत. शरूचा आवाज परत येणार, यापेक्षा दुसरं सुख ते कोणतं. डॉक्टर, तुमच्या सर्जरीनं नक्की तिचा आवाज परत येईल ना? व येस मॅडम, नक्की सक्सेसफुल होईल. काकी डॉक्टरांनी आतापर्यंत जेवढ्या सर्जरी केल्यात ना तेवढ्या सगळ्या सक्सेसफुल झाल्या, आणि मला खात्री आहे शरूची सर्जरी पण ते सक्सेसफुल करतीलच. शरू अगं हे काय, हे बघ यापुढे अजिबात डोळ्यात पाणी नकोय. शरू अगं तुझ्या सुखासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, आणि तुझा आवाज परत आणणं एक नवरा म्हणून माझी जबाबदारी आहे. काय गरज आहे त्याची? काही गरज नाही सर्जरी करायची. काय तुला नकोय का शरूचा आवाज परत आलेला? नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. मी साठवलेत पैसे तिच्या उपचारासाठी. अगं ठीक आहे ठेवले असशील, मला मान्य आहे की शरू तुझी लाडकी बहीण आहे,
अगं पण आता ती माझ्या हक्काची बायको आहे. आणि आता ती आमची सून नाही, आमची लेख आहे. ही उर्वशी बोलते त्यात तथ्य आहे. काही करून मला सुंदरवरचा विश्वास अजून स्ट्रॉंग करायला हवा. काही झालं तरी त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यासाठी त्याच्या मनात खतपाणीही घालावं लागेल, तेही आत्ताच्या आत्ता. अरे बोल की काहीतरी. आता का नाही मी बटणं लावतोय, पण लग्न झाल्यावर ना अक्षरा वहिनीच बटणं लावतील बघ. हा कर भाऊ. अय अरे कसल्या टेन्शन मध्ये आहेस? बघ आता होणार, अक्षरा वहिनी बरोबरच तुझं लग्न होणार बघ. अरे काय झालंय? अरे एवढं समजा तुझ्या मनासारखं होतंय, मग असं सुताक लागलं आणि तोंड का केलंस? कसलं विचारतस? नाही नाही, कसलंच नाही. कसलं नाही, टाळ रे टाळ. पण मला समज कळतंय बघ, मगापासून मी बघतोय तू असं एकदम शांत शांत आहेस. अरे नाही नाही, मला समज कळतंय बघ, तुला लग्नाचं टेन्शन आलंय ना? नाही 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 नाही, समज कळतंय. तुझा चेहरा बघून का नाही स्पष्ट कळतंय मला, पण तुला लग्नाचं टेन्शन आलंय. भावा आपण टेन्शन नसतं घ्यायचं. तुला म्हणलं नव्हतं त्या दिवशी, वाघ आहेस वाघ, सूर्यवंशी घराण्यातला असा वाघ आहेस. कसं राहायचं माहितीये का? असं रुबाबात राहायचं, एकदम टेन्शन नाही घ्यायचं रे. लग्नाचं टेन्शन मुलींना येतंय, रुबाबात राहायचं. काय नवरदेव, अरे हे काय, तू अजून तयार नाही झालास? बारक्या, बाहेर सगळ्यांची तयारी झाली का बघ, मी याची तयारी बघतो. होय जा जा लवकर जा. छोटे मालक, अश्विन आपल्या शरूला फसवतोय. त्याचं तिच्यावर अजिबात प्रेम नाहीये. काय ब्रो, कुठल्या स्वप्नात हरवलंस? अरे असं नवऱ्या मुलीला तात्काळात उभं ठेवणं बरोबर नाहीये, कळतंय ना? चल हात कर पुढे. अरे दे. अरे बोल काहीतरी. अश्विन भावा, तू शर्वरीचं ऑपरेशन करण्याचा जो काय निर्णय घेतलायस ना, तो लय भारी आहे बघ. अरे ब्रो त्यात काय, ही तर माझी जबाबदारी आहे. आणि तुला तर चांगलंच माहिती आहे ना माझं शरीरावर किती प्रेम आहे, किती जीव आहे ते. अरे माझे तर कान आतुर झाले तिचा आवाज ऐकण्यासाठी. अँड मला तर असं वाटतं की तो दिवस नक्की येतोय कधी. ब्रो ही तर ना फक्त सुरुवात आहे. आता तू बघच मी शरूसाठी काय काय करतो ते. ब्रो मला वाटतंय ना की शरूनी तिच्या पायावर उभं राहावं, एक माणूस म्हणून जगावं. म्हणजे मला तिला कुठल्याही रिस्ट्रिक्शन टाकायची नाहीये. तिच्यासाठी अजून खूप काही करायचं आहे रे मला. म्हणजे तुला एक सांगू, शरूने ना स्वतःचं एक स्थान निर्माण केलं पाहिजे. अरे ब्रो मी माझंच काय बोलत राहिलो. थांब, आपली तयारी बाकी ना अजून. चल हात वर कर. अश्विन, हे समज आहेच, पण तुझं खरंच शर्वरीवर प्रेम असेल तर शपथ घेऊन हे समज जगासमोर सांगू शकशील ना? येस ऑफकोर्स, वाय नॉट. तू सांग कोणाची शपथ घेऊ? आई अंबाबाची शपथ घे. आई अंबाबाईची शपथ. माझं शरूवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमात जर मी कुठे कमी पडलो तर आई अंबाबाई लगेच माझा जीव घेईल.
झकास तयार झाली बघा. यो बारक्या आहे नवा हाताखाली म्हणून पटापटा काम उरकले. मला एकटीला काही जमलं नसतं. बर बारक्या, म्या तुला काय सांगितलं होतं? सुंदरचं आवरून झालं की त्याला बोलवून आण. मग बोलवलं होतं. हा बोलवतो. हा बघा आलाच. बरं झालं अश्विन, तूच त्याला घेऊन आला ते. काय करणार काकी, आमचा नवरदेव लाजरा आहे ना. अगं बाई, काय उठून दिसते सूर्यवंशांची सून. खरंच कोणाची नजर नको लागाय. वहिनी, याचं समद श्रेय आपल्या अश्विनला जातं बरं. त्यानं त्याचं प्रेम जपलं. काय बी झालं, किती बी झालं तरी त्याने शर्वरची साथ काय सोडली नाही बघा. अहो त्यामुळेच तर आम्हाला अशी प्रेमळ आणि गुणी सून मिळाली. शर्वरी, नाकातली नथ अगदी शोभून दिसतीये बघ तुला. बाई, खास अश्विनसाठी घातली बरं तिनं नथ. म्हणजे अश्विननं नुसती इच्छा बोलून दाखवली तर बाईसाहेब त्रास सहन करून बी लागलीच ना टोचूनच आल्या. शरू, तुला त्रास नाही ना झाला? बघ, यापुढे तुला त्रास होईल अशी कुठलीच गोष्ट मी सांगणार नाही तुला. असंच एकमेकांना सांभाळून घेत जा. लई छान वाटलं आज. अशाच एकमेकांच्या आवडीनिवडी जपल्या ना का सुखाचा संसार होतो बघा. शरू बाळा, तुला बघितल्यावर मन भरून आलं बघ. अक्षी ताईचीच आठवण झाली मला. शरू बाळा, अक्षराचं आवरलंय ना? हा, अगं मुहूर्त टळून जाय ना ग. वय ना, मी दोघांना कवा धरणं सांगते की आटपा लवकर. येईलच इतक्या. हा, कोणी बी जायची गरज नाही. तिचं जुळलं की येईल किती. अरे सुंदर, म्हणजे ते तुमच्या बायकांचं असतं ना व, ते मॅचिंग कपडे, त्यावर मॅचिंग बांगड्या, कानातलं. हे कुठलं घालायचं ते ठरल्यावर येईल ती. छान. बघितलं का, माझा लेक आत्तापासूनच बायकोची बाजू घ्यायला लागलाय. बस झालं अक्षरा, आज जे काय आहे ते एकदाच होऊनच जाऊ. अक्षरा, समद्यासनी साक्षी ठेवून विचारतो आहे, तू माझ्या संग लगीन करायला तयार आहेस? अक्षरा, तू जितकं माझ्या वाटेत अडसर आणशील ना तितकाच त्रास मी तुझ्या लाडक्या शरूला देईल. अक्षराला इतका काय लागायला लागलाय हे कळना झालंय. शरू, जरा बघून ये ना.
घरात तिला जर काही त्रास झाला तर सावरायला किमान मी असेन तिच्यासोबत. गोपाळ, मी आपल्या शरूला कधीच एकटं पडू देणार नाही. कायम तिची काळजी घे. मला बी शरूची लई काळजी होती बघ, पण आता तिची काळजीच भेटली. आपल्या शरूला किती प्रेमळ आणि समंजस नवरा मिळाला आहे. जावई बापूंचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघ. ताई, भाऊजी, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. बघा, आपल्या दोन्ही मुलींना अगदी चांगलं सासर मिळालं आहे. दोन्ही जावई प्रेमळ आणि गुणी आहे. ती आपल्या अक्षराची आणि शरूची लई काळजी घेत्याल बघा. ती होई, आलोच मी. शरूचा फोन आत्ता? बोल शरू, काय झालं? आत्ता तिकडे येऊ? पण झालंय काय? का म्हणजे काय? शरू सांगते म्हणून? हा, चला मॅडम, आवरा लवकर, या इकडे. अहो, आज तुमच्या लग्नाची मुहूर्तमेढ आणि हळद घालण्याचा कार्यक्रम आहे. सो तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि काय की तू इथे नसशील तर मला आणि शरूला करमायचं नाही. काय शरू, बरोबर आहे ना? अगं, शरूसाठी तरी ये, नाही म्हणजे ती नाराज नको व्हायला. ठीक आहे. बरं, नवरा मुलगा कुठं आहे? मुहूर्ताची वेळ टळून नको जायला. मुहूर्त मेढ रोवायचे. गुरुजी, या बसा. कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. मुंडाळ बांधायला या. यन्मंगलं महेन्द्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिस्तूयमानस्य तत्ते भवतु मंगलम. ठीक आहे, टोपी घाला. नमस्कार करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला अक्षता व्हायच्या आहेत. अक्षरा, अगदी वेळेवर आलीस बघ. गुरुजींनी आत्ताच पूजेला सुरुवात केली. गणपती बाप्पा मोरया. अश्विन, देव कार्यासाठी पुढे या. हो अक्षरा, थँक्यू सो मच. नाही म्हणजे माझ्या आणि शरूच्या शब्दाला मान देऊन तू आलीस. आणि बघ ना,
म्हणजे तू आलीस आणि मला इथे पूजेचा मान मिळाला. थँक्यू. अस्मिता पुढे ये बरं. मुहूर्तमेढ बांधून घ्या. अश्विनचा नक्की काय हेतू आहे हे मला जाणून घ्यावंच लागेल. पण कसं कळेल ते? त्याच्या रूम मध्ये काही धागेदोरे मिळतील का? मला त्याच्या रूम मध्ये जावंच लागेल. पण असं सगळ्यांसमोर नको. मागून जाते. छोटे मालक इथे? अश्विनच्या रूम मध्ये काही शोधायला आले, यांना कळलं तर नसेल? अहो वहिनी, लय चिडलाय त्यो. का चिडलेत ते? त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. माझ्याशी काय बोलायचंय? नाही ते काय माहित नाही, पण लय वेळ झाले एकच वाक्य बोलतोय. हो आता काय खरं नाही. का रागवलेत पण एवढे? काहीतरी बोलले असतील ना तुझ्याशी? नाही ना, पण एक सांगतो, आता काय खरं नाही. कुठे गेलेत ते तरी सांगून गेलेत का तुला? हा तो का नाही अंगणात गेलाय. पण वहिनी एक सांगतो बघा, आता काय खरं नाही. कधीच एक कसं रडगाणं लावलेस बारके? आता काही खरं नाही, आता काही खरं नाही. मीच बघते. छोटे मालक, एक शब्द बोल नकस. मला का आधी बोलायचं तुझ्या संग? जरा मगाशी माझ्या बाजूला उभी राहिली असतीस तर काय आबाळ कोसळणार होतं होय? मला लय वाटत होतं तू माझ्या बाजूला उभं राहावंस असं. तरी तो कोणाला माझ्या मनाचा विचार आहे का? यावरून चिडला? नाही, तुझ्यावर चिडण्याचं कारण वेगळंच आहे. तुला मी एवढं समजावून सांगितलं तरी तुला जे पाहिजे आहे तेच करतेस ना? यांना मी अश्विनच्या रूम मध्ये का जाते याचा अंदाज आलाय नक्कीच.